नमस्कार लाडक्या बहिणींनो, सुमारे 8 लाख महिलांना मिळणार फक्त 500 रुपये 1,500 ऐवजी. महाराष्ट्र महागाई आणि आर्थिक ताण लक्षात घेऊन काही लाभार्थी विशेषतः नमो-शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अभिजित झालेले आहे की लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये मिळतील प्रत्येक महिन्याला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले की ज्या महिलांना भन्याध्यायपत्ते निधी मिळतो त्यांना उर्वरित 1,500 पेक्षा केवळ 500 रुपये देण्यात येतील असे आरोप केला. विरोधकांनी सरकारवर वाटसच्या बायका म्हणून 1,500 रुपये दिले होते, नंतर 500 रुपये देणे धोकादायक अशी टीका केली आहे. लाभार्थी तपासणीनंतर संख्या कमी. ऑक्टोबर 2024 मध्ये योजना सुरुवातीला 2.63 कोटी अर्ज होते. नंतर सुटकेत 20 ते 25 लाख लाभार्थी कमी झाले आणि ती संख्या सुमारे 2.46 कोटीपर्यंत आली. प्रत्येक नॉमिनेशन दुसऱ्या योजनेचा लाभ वाहन सरकारी नोकरी अशा निकषानुसार महिला वगळल्या गेल्या आहे. सरकारचा दावा व विरोधकांचा आरोप. सरकारची भूमिका. नियम पाळणाऱ्या महिलांना पूर्ण 1,500 रुपये देत आहे. फक्त जी महिला नमो-शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे त्यांना 500 रुपये असा प्रतिसाद त्यांनी केला आहे. लोकांमध्ये भ्रम तयार केला वाटे बँक निर्माण करण्याचे आरोप केले आहे आणि 21च्या जल्लोष करता 500 रुपयांचा धोका ठरला सांगितला आहे. मुद्दा माहिती. पोस्ट झाल्याच्या लाभार्थी. काही लाभार्थींच्या फक्त 500 रुपये मिळणार. प्रभावित संख्या सुमारे 8 लाख महिलांना कमी लाभ. मुख्य कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतल्यामुळे एकूण 1,500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये. सर्वसाधारण पात्र वय 18 ते 65 वर्षे. उमेदवार 2.5 लाखापेक्षा कमी वाहन. सरकारी नोकरी असणे. अन्य योजनेचा अमर्यादित लाभ. विरोधी टीका. विपक्षातून वाटे बँक धोका असा आरोप. सरकारचा दावा. नियम काटेकोर पालन करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये मिळतील. चला थोडक्यात समजून घेऊया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मूलभूत पद्धतीने सर्व पात्र महिलांना 1,500 रुपये दर महिना मिळायचे आहे. पण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 8 लाख महिलांना आता फक्त 500 रुपये मिळतात आणि याबाबत दररोज राजकीय वाद सुरू आहे. आपल्याबाबत काही माहिती हवी असेल तर सांगा. तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? सन्मान निधीचा लाभ तुम्हाला मिळतो का? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुमची काही अडचण असेल तर